नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। आज 18 जनवरी 2025 आरक्षण बचाव संघर्ष कृति समिति के नेतृत्व में चंद्रपुर में चल रहा आमरण उपवास एक गंभीर आंदोलन का रूप ले चुका है। इस आंदोलन का नेतृत्व कर रहे मनोज पोतराजे और उनके समर्थक चंद्रपुर जिला मध्यवर्ती बैंक में हुए भर्ती घोटाले के खिलाफ आवाज बुलंद कर रहे हैं। युवाओं ने आंदोलन स्थल पर अपनी आप बीती साझा करते हुए कहा कि भर्ती प्रक्रिया में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है। आरोप है कि आर्थिक लेन देन के बिना युवाओं को इंटरव्यू का मौका नहीं दिया गया। यहाँ तक कि जिन उम्मीदवारों को चयनित किया गया उनकी योग्यता भी संदिग्ध है। परीक्षा परिणाम को सार्वजनिक न करना भी बैंक के प्रबंधन पर सवाल खड़े करता है। इन सभी आरोपों ने इस मामले को और गंभीर बना दिया है। वहीं आमरण उपवास पर बैठे मनोज पोतराजे की तबीयत बिगड़ती जा रही है। जिला सामान्य अस्पताल के डॉक्टरों ने उनका स्वास्थ्य परीक्षण किया और उनकी शुगर का स्तर बेहद कम पाया गया। डॉक्टरों ने उन्हें तुरंत अस्पताल में भर्ती होने की सलाह दी, लेकिन पोतराजे ने इसे साफ तौर पर मना कर दिया। पुलिस प्रशासन ने भी दबाव बनाते हुए उनसे लिखित में अस्पताल न जाने की अनुमति मांगी है, अन्यथा उन्हें जबरन ले जाने की चेतावनी दी है। बावजूद इसके मनोज पोतराजे ने अपना आंदोलन जारी रखने का निर्णय लिया है। उनकी ये हिम्मत और संघर्ष युवाओं के भविष्य के लिए एक बड़ी मिसाल बन रहा है। आगे की खबरों के लिए बने रहिए ग्लोबल मिशन न्यूज के साथ। चैनल को लाइक और सब्सक्राइब करें, वही बेल आइकन को दबाना न भूलें। धन्यवाद। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लिपिक आणि क्लर्क या संदर्भात नोकर भरती घेण्यात आली होती। त्याची परीक्षा 21, 22, 23ला पार पडली। या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला। 21 तारखेला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक या पदाच्या साठी पेपर होता। तो पेपर काही हॅकर्सच्या माध्यमातून हॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेपासून वंचित राहिले। ते परीक्षा 29 तारखेला ढकलण्यात आली। त्याचबरोबर ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जेव्हा नोटिफिकेशन काढण्यात आलं तेव्हा आरक्षण डावलण्यात आलं। यामध्ये महिलांच्या, अपंगांच्या, SC ST आणि OBCंचे आरक्षण नसल्यामुळे आहे नाही आणि त्यापासून या प्रवर्गातील सर्व विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी आहे ते वंचित राहिले आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या ITI कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी परीक्षा घेण्यात येत आहे ती कंपनी त्या कंपनीचे अधिकारी या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अत्यंत 30 ते 35 लाख रुपये प्रत्येक उमेदवाराला देऊन ही त्या उमेदवाराला उत्तीर्ण करून घेत आहे। ही पूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत बोगस असल्यामुळे या ठिकाणी आमचे आरक्षण बचाव कृती समितीतर्फे 2 जानेवारीपासून साखळी उपोषण चालू होते। मात्र कालपासून मी स्वतः आमरण उपोषण सुरू केले आहे। मनोज भाऊ पोतराजे कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे। त्यांची जी मागणी आहे एकदम रास्त आहे। एकीकडे संविधान बचाव असं म्हणत असताना दुसरीकडे आरक्षणाची पायमल्ली करून जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी समाज असो, SC समाज असो आणि OBC समाजाची आरक्षणाची पायमल्ली होत आहे। यामध्ये आरक्षण असलंच पाहिजे। दुसरीकडे आरक्षणाच्या नावाखाली जोगवा गायचा आणि दुसरीकडे या बँक भरतीमध्ये आरक्षण ठेवायचे नाही आहे। यासाठी आज आम्ही मनोज भाऊ पोतराजे यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलो आहोत। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती संदर्भात जी भरती प्रक्रिया, लेखी परीक्षा घेण्यात आली, भरती प्रक्रिया राबवली, त्यामध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाले असा आरोप आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीने केलेला आहे। व या समितीचे सदस्य माननीय श्री मनोज पोतराजे कालपासून आपल्या मागण्यांसाठी आरक्षणाच्या संदर्भातल्या व परीक्षा व भरती प्रक्रियेत झाल्याच्या घोळ याच्या विरोधात व आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज पोतराजे कालपासून बेमुदत उपोषणावर बसलेले आहेत। या उपोषणाला आम्ही आज या ठिकाणी पाठिंबा देत आहोत आणि शासनाने त्यांच्या मागण्याची त्वरित दखल घेऊन या परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी SITची नेमणूक करावी, या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी व एकीकडे संविधानानुसार आमचं सरकार चालते असं वल्गना करणारं सरकार जर या पद्धतीनं सहकारी बँकेमध्ये जर OBC SC STच्या आरक्षणाला बगल देत असेल तर संपूर्ण राज्यामध्ये हा नवीन पायंडा पडण्याचा धोका आहे।
सहकार क्षेत्रात जिथे जिथे नियुक्त होतात त्या बँका असो किंवा अन्य ठिकाणी असो, जर हा नवीन पायंडा पडला तर या राज्यातल्या हजारो OBC SC ST युवक युवतींचं नुकसान होणार आहे आणि यासाठी सरकार जबाबदार राहणार आहे. म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपासून याची सुरुवात, अशा चुकीच्या पायंड्याची सुरुवात होऊ देऊ नका अशी आमची सरकारला सुद्धा मागणी आहे. मनोज पोतराजे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाची सरकारनं तातडीनं दखल घ्यावी आणि बँकेच्या विरुद्ध चौकशी समिती नेमावी ही आमची, या मागणीला आमचा पाठिंबा आहे, आमचं समर्थन आहे.